हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा। एरवी आपण गळ्यात नाजूक मंगळसूत्र घालतो, पण लग्न समारंभामध्ये मोठे कार्यक्रम असले की गळ्यात घालायला एखादं ठसठसीत मंगळसूत्र हवंच। तुम्हालाही लग्नसराईनिमित्त मोठ्या मंगळसूत्राची खरेदी करायची असेल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या काही डिझाईन्स मी शेअर केल्या आहेत। अशा डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता। हे एक नव्या पद्धतीचं डिझाईन बघा। याचे साखळे आणि पेंडेंट हे दोन्हीही खूप आकर्षक आहे। तसेच मोराचे डिझाईन असणारे दागिने आवडत असतील तर या मंगळसूत्राच्या डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता। मीनावर्क पेंडेंटमध्ये डिझाईन केलेली ही मोराची डिझाईन खूपच आकर्षक आणि उठावदार दिसते। मोराची डिझाईन ही फक्त पेंडेंटवरच नाही तर मंगळसूत्राच्या साखळीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते। मंगळसूत्राचा हा आणखी एक युनिक प्रकार पहा। हे डिझाईन असं आहे जे खूप ठसठशीतही नाही आणि अगदीच नाजूकही नाही, ज्यामुळे ज्यांना खूप भरीव दागिने आवडत नाही त्यांना हे मंगळसूत्र निश्चितच आवडू शकतं। त्याच प्रकारातलं हे आणखी एक वेगळं डिझाईन पहा। याच्या साखळ्या आणि मधले मणी अतिशय भरीव आहेत, त्यामुळेच हे मंगळसूत्र गळ्यात खूप उठून दिसेल। जर तुम्हाला मंगळसूत्रामध्ये नेहमीपेक्षा वेगळी डिझाईन आणि हटके पॅटर्न हवा असेल तर मंगळसूत्राचा हा आणखी एक थोडा वेगळा प्रकार पहा। यामध्ये मंगळसूत्राच्या साखळ्यांचे डिझाईन खूप वेगळे आहे आणि सहसा असं डिझाईन कोणाकडेही बघायला मिळत नाही। असे मंगळसूत्र घातल्यावर तुम्हाला युनिक आणि नेहमीपेक्षा हटके लुक नक्कीच मिळेल। जर तुम्हाला मंगळसूत्रामध्ये काळे मणी जास्त आवडत असतील आणि थोडं वेगळं फॅन्सी पेंडेंट हवं असेल तर अशा प्रकारच्या मंगळसूत्राचा तुम्ही विचार करू शकता। तसेच खूप नाजूकही नाही आणि खूप ठसठशीतही नाही अशा प्रकारचं हे एक मंगळसूत्र। अशा डिझाईन सहसा तरुण मुलींना आवडतात। मंगळसूत्रामध्ये काळे मणी जास्त असतील तर मंगळसूत्र अधिक उठावदार आणि सुंदर दिसते, त्यामुळे काळे मणी जास्त असलेल्या अशा डिझाईन्स देखील तुम्ही मंगळसूत्राच्या ट्राय करू शकता, खूप सुंदर दिसतात। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 50 ते 60 वयाच्या स्त्रियांनी काठपदर किंवा पैठणी साडीवर ब्लाऊज कसे शिवून घ्यावे याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ पाहिला। तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।